बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांनी महिला पत्रकाराला धमकावलेलं आहे। सकाळच्या महिला पत्रकारासोबत गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे। पत्रकार आग लावल्यासारख्या बातम्या देतात असं वामन म्हात्रे म्हणतात। वामन म्हात्रेंविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। वामन म्हात्रेंची महिला पत्रकारासंदर्भात वादग्रस्त शेरेबाजी आहे। जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता। तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या, जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत। मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता। तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्य भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना। आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झालाय। सगळ्या संबंधित घटनेचा तीव्र निषेध करत घटनात्मक मार्गाने या सगळ्या संदर्भित जी काही घटना घडली आहे त्याची तक्रार नोंद करत आहे। मी कुठच्या प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाराला बोललो नाही। तिने स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आणि कुठेतरी स्टंटबाजी, कारण की मला असं नंतर समजलं की ज्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं होते आमच्या मनसेच्या संगीता चंदवनकर यांनी उद्धव साहेब यांच्या गाडीवर दगडफेक त्या ठिकाणी ठाण्याला केलेली होती। तर ती लीडिंग करते म्हणून तिकडचे सर्व जे शिवसैनिक होते उद्धव गटाचे ते चिडून संगीता चंदवनकर अटॅक करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते असं आम्हाला समजल्याबरोबर मी मुख्यमंत्री साहेबांशी बोललो। मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपण ती केस फास्ट ट्रॅकवर चालून आणि लवकरात लवकर 3 महिन्याच्या आत त्या आरोपीला जास्तीत जास्त सजा देण्याचा कायद्याप्रमाणे प्रयत्न करू, हा निरोप देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो। मी कुठच्याही प्रकारचं अश्लील भाषेत मोहिनी जाधव पत्रकार हिच्याशी बोललो नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।